हाय हॅलो नमस्कार, मी समीक्षा तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे पर्वाची दुनिया आणि फॅमिली। तर आज आहे मदर्स डे आणि हा व्हिडिओ जो मी आहे हा तुम्ही पुढचा जो व्हिडिओ बघणार आहात तो मदर्स डे स्पेशल असा व्हिडिओ आहे। तर मला काही कारणामुळे हा अपलोड करण्यासाठी खूप उशीर झालेला आहे। मी जो हा व्हिडिओचा इंट्रो आहे तो मी नंतर बनवलेला आहे। तर आजच्या स्पेशल दिवशी म्हणजे मदर्स डेच्या दिवशी आज काय काय घडलेलं आहे, काय स्पेशल असं होतं आणि कसं सेलिब्रेशन केलं ह्या सर्व गोष्टी तुमच्यासोबत या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। आणि ज्या दोन माझ्या गोंडस अशा मुलामुळे मला जे मातृत्व मिळालेलं आहे म्हणजे मदर होण्याचं जे मला हे मिळालेलं आहे त्यांच्यासाठी मी आज स्पेशल असा ब्रेकफास्ट वगैरे केलेला आहे। ह्या सर्व गोष्टी तुमच्यासोबत या व्हिडिओमध्ये शेअर होणार आहेत। त्याचप्रमाणे सोसायटीनेही आमच्या काही प्रोग्राम अरेंज केलेले होते तेही तुम्हाला बघायला मिळणार आहेत। फनी असे खूप मस्त असे छोट्या मुलांसाठी आईंसाठी असे खूप असे प्रोग्राम होते, हे सर्व तुम्हाला या व्हिडिओच्या मार्फत बघायला मिळणार आहे। तर व्हिडिओ स्किप न करता नक्कीच बघा आणि जर आपल्या चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। चला तर कंटिन्यू करूया आपण। वेगवेगळे ब्रेकफास्ट बनवायचे आहे त्याच्यासाठी मी इथे सर्व हे भाज्या वगैरे कट करून घेतलेल्या आहेत। त्याबरोबर मला पिझ्झाही बनवायचा आहे, त्यासाठी हे जे व्हेजिटेबल टॉपिंग आहे हे मी बनवून घेतलेलं आहे। काही माझ्याकडे जेवढ्या व्हेजिटेबल अवेलेबल होत्या तेवढंच मी घेतलेले आहे आणि बाकीचे इथे सर्व सॉस चीज वगैरे सर्व आहे। आणि इथे मला शेवयाचा उपमाही बनवायचा आहे, एवढं सर्व आजच्या नाश्त्यामध्ये आहे। तर इथे शेवयाचा उपमा ठेवलेला आहे शिजेल थोड्या वेळाने, झाकण देऊन ठेवते। आणि त्याचबरोबर इथे बनवायला घेतलेला आहे मस्त असा पिझ्झा, पॅन पिझ्झा ठेवते। तर इथे तुम्ही बघू शकता मस्त असा पिझ्झा रेडी झालेला आहे आणि परवा इथे खायलाही रेडी आहे ना परवा। तसा पिझ्झा बनवलेला आहे आणि इथे शेवयाचा उपमाही रेडी झालेला आहे मस्त असा। आणि त्याचबरोबर इथे आंबेही आहेत ब्रेकफास्टला। आज खूप मस्त असा हेल्दी आणि व्हरायटीचा ब्रेकफास्ट आहे। तर इथे आता मी बसलेलो होतो आणि आज आमच्याकडे गेलेली आहे लाईट। आणि मला वाटतं काय माहिती किती वर्षांनी गेली, किती वर्षांनी तरी गेली असेल, 7-8 वर्षांनी तरी लाईट गेली असेल ना। मला वाटतं जवळजवळ 5-6 वर्षांनी तरी लाईट गेलेली असेल। आणि आता 10:05 झालेली आहेत, तर 10:05 लाईट गेलेली आहे। बघू जेव्हा येईल तेव्हा मी तुम्हाला सांगते, दाखवते लाईट गेली। चालू होता इथे त्याची स्विच आहे ते चालू आहे, तुम्ही बघू शकता। हा बघा फॅनचा स्विच आहे तो चालू आहे, परंतु इथे गेलेली आहे ही लाईट, फॅन बंद झालेला आहे। हो आणि टीव्ही पण बंद झालेला आहे, परवाचा कार्टून गेलेला आहे। परवा आता ब्रेकफास्टसाठी एवढं सारं मी बनवलेलं होतं, परंतु परवाने काय खाल्लं नाही। परवाने आता बनाना स्मूथी पितोय। तर असं तर आज लाईट गेलेली आहे फर्स्ट टाईम माझं 5-6 वर्षांनी किंवा 7-8 वर्षांनी लाईट गेलेली, म्हणजे आम्हाला आठवती नाही कधी लाईट गेलेली होती वगैरे ते। आता लाईट गेलेली आहे, बघू किती वेळाने येते। तर मार्केटमध्ये भाजी मार्केट मच्छी मार्केटला वगैरे मी जाऊन आलेले। खूप गरमी आहे बाहेर, 2 दिवस पाऊस तर होता परंतु पाऊस गेला त्याच्यानंतर इतकी गरमी वाढलेली आहे ना। मच्छी वगैरे सर्व घेऊन आलेली आहे, बऱ्याच प्रकारची मच्छी आणलेली आहे, बोंबील आणलेले आहेत, मुशी आणलेली आहे, कोलंबी आणलेली आहे। आणि आता मी दुपारचं जेवण करते, तर दुपारच्या जेवणामध्ये मी इथे बनवते मुशी फ्राय करते आणि मुशीचीच भाजी बनवते। थोडेसे प्रॉन्स आहेत ते प्रॉन्स तळलेले आहेत। तसं प्रकारे मी फटाफट जेवण करून जेवण करते दाखवते। हे वाटण केलेलं आहे पहिले, हे वाटण बनवलेलं आहे भाजीसाठी, ते तळण्यासाठी हे थोडंसं काढलेलं आहे। आणि भाजी तर मला एकटीला बस होईल एवढं, तर पटकन जेवण करून घेते। ते गरम झालेली आहे कढई। तर आता दुपारचं जेवण वगैरे काय केलं ते तुम्हाला दाखवलेच होतं जेवणामध्ये। आणि त्याच्यानंतर मी थोड्या वेळ आराम वगैरे केला आणि आता पुन्हा फ्रेश वगैरे झालेली आहे। आणि आता मी सांगितलं चला थोडंफार जी कामं आहेत, जी आठवड्याभराची काही कामं करायची असतात किंवा बाकी सर्व असं, तर ते तुमच्यासोबत शेअर करते। इथे परवा बघतोय टीव्ही, हो वेकेशन आहे त्यामुळे काय सध्या टीव्ही बघणं खूप जोरात चालू आहे। तर आता मला थोडंसं काम करायचं आहे, ते काय करते ते तुम्हाला दाखवते चला। तर इथे मी आज करणार आहे जे जेवणानंतर जे बडीशोप वगैरे ज्यांना खायची सवय असेल, जेव्हा बडीशोप वगैरे खातात तर तो माझ्याकडचा संपलेला आहे। मी तर खात नाही पण संदीप आणि भावीला लागतो, तर तो मी आता भाजून घेते। तर त्याच्यासाठी मी काय काय टाकते त्या बडीशोपमध्ये, म्हणजे जे मुखशुद्धी आपण जो बोलू शकतो, तर त्याच्यासाठी मी त्याच्यामध्ये काय काय टाकते हे तुम्हाला मी आज शॉर्टमध्ये दाखवते चला। तर
तर हे बघा मी इथे हे टाकलेलं आहे, हे बडीशेप घेतलेलं आहे. बडीशेप जो आहे तुम्ही क्वांटिटी किती कमी जास्त करू शकता. मी आता अंदाजानेच घेते, इतका बडीशेप मी घेतलेला आहे 1 पॅकेटमधला. तर हा पूर्ण मस्त असा खरपूस भाजून घ्यायचा. तर हा मी आता व्यवस्थित भाजून घेते. नंतर त्याच्यात काय काय ॲड करते तेही पहा. त्याच्यानंतर मी ह्याच्यात घेतलेला आहे हा ओवा, तोही चांगला भाजून घेते. ओवा हा पटकन भाजला जातो, त्यामुळे त्याला सारखं हलवत राहावं लागतं. व्यवस्थित भाजून घ्यायचं. आणि आता हे मी ह्याच्यामध्ये घातलेले तीळ खूप असे उडत आहेत. गॅस बंद केलेला आहे तरी पण ते उडत आहेत बघा. थोडेसे तीळ भाजून घेते. आणि आता हे घेतलेलं आहे भाजायला अळशी. तुम्ही बघू शकता जवळनं मस्त अशी. आणि अळशी तर आपल्या शरीरासाठी खूपच चांगली अशी असते. त्यामुळे आता ही अळशी जी आहे ती मी व्यवस्थित भाजून घेते. अळशी भाजायला थोडा वेळ लागतो आणि एकदम ती मंद गॅस ठेवून व्यवस्थित भाजून घ्यायची की त्याची टेस्ट अजून खूप मस्त येते. त्यामुळे ही अळशी मी व्यवस्थित भाजून घेते. अळशी किंवा ह्याला फ्लॅक्सीडसुद्धा बोलतात. आता इथे अळशी पण मस्त भाजून झालेली आहे. आणि अळशी पण तिळासारखी तडतड उडते. सर्व ठिकाणी अशी उडलेली आहे बघा. हे बघा अजूनही अशी उडते. तर मी अशा प्रकारे हे बनवते. तुम्हाला पुन्हा एकदा दाखवते. अळशी घेतलेली आहे, बडीशेप, तीळ आणि ओवा हे एवढं सर्व घेतलेलं आहे. आणि हे सर्व भाजून थंड झाल्यावर मी ह्या अशा हवाबंद काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवते. चांगलं असं राहतं. आता हे सर्व माझं जे आहे ते सर्व व्यवस्थित भाजून झालेलं आहे. ते पुन्हा एकदा मी थोडंसं साफ करून घेते. म्हणजे आधी साफ मीच केलेलं होतं, परंतु कदाचित एखादं काय असू शकतं त्याच्यामध्ये खाता दातात वगैरे येतं खडा वगैरे किंवा काय कचरा वगैरे असेल तर ते मी पुन्हा एकदा साफ करून घेते. तिथपर्यंत हे बाकीचं सर्व थंड. तर इथे आमच्या सोसायटीमध्ये इथे एक कनकिया स्कूल आहे, त्यांनी असं एक इव्हेंट ऑर्गनाईज केलेलं आहे. तर छोट्या मुलांसाठी ड्रॉइंग कॉम्पिटिशन वगैरे आहे. आणि मदर्स डे स्पेशल आहे, तर ते असे फनी स्केचेस वगैरे बनवतात असं टाईपमध्ये. त्यांनी रोजेस वगैरे दिलेले आहेत. तुम्हाला दाखवते. इथे ड्रॉइंग करते. पर्व आहे का तसे मुलांना असं ड्रॉइंग वगैरे करायला त्यांनी दिलेले आहे. चांगलं असं आहे. तर इथे हा बडीशेप पूर्ण भाजून डब्यामध्ये भरून ठेवलेला आहे. तर आता मी जस्ट आली, तिथे स्केच वगैरे काढत होते. परत प्रोग्राम जो चालू आहे अजून चालू आहे, त्यांचे काही प्रोग्राम वगैरे चालू आहेत. परंतु 7 वाजले. मी त्यांना थोडंसं जेवणाची वगैरे तयारी करते आणि नंतर पुन्हा जाते. पर्व खेळतो तिथे. बाकीची सर्व कामं झालेली आहेत. आणि आज काय झालंय काय माहिती, फर्स्ट टाइम असं होतंय आमच्याकडे. आणि आता वाजलेले आहेत, किती वाजलेले आहेत, 7:15 वाजलेले आहेत. आणि आताही लाईट गेलेली आहे. आणि हे माझ्या लाईफमध्ये फर्स्ट टाइम असं होतंय की सकाळी गेलेली, तुम्हाला मी सांगितलं लाईट ती 15 मिनिटं गेलेली होती. त्याच्यानंतर आत्ताही संध्याकाळी 7:15 वाजलेत आणि लाईट गेले. ओ माय गॉड, काय हे झालं काय माहीत नाही. कारण अशी लाईट कधीही जात नाही, कधीच अशी लाईट जात नाही. आणि हे पहिल्यांदा आता बघू 7:15 वाजता लाईट गेलं, किती वाजता ते तेव्हा 20 मिनिटं लाईट गेलेली होती. आणि हे मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 5 ते 6 वर्षात हे पहिल्यांदा असं झालेलं आहे. आणि काय माहीत, कदाचित जी सेन्सिटिव्ह परिस्थिती आपल्या देशात चालली आहे ह्याच्याशी काय असेल तर काय माहीत नाही. बघू आता किती वाजता लाईट येते ते. आता तर वाजलेले आहेत 7:15. आता अंधार झालेला आहे, पूर्ण अंधार आहे. बाहेर थोडासा उजेड अजून 7:15 वाजलेत म्हणून. आणि मी जस्ट लादी पुसायला घेतली. मी सांगितलं पटकन लादी पुसून घेते आणि मग करते. जस्ट पाणी टाकलं लादीवर आणि बरोबर लाईट गेली. पूर्ण अंधार झालेला आहे. कारण कधी लाईट जात नाही त्याच्यामुळे काय कॅन्डल वगैरे असे जवळ नसतात किंवा काय टॉर्च, म्हणून मोबाईलचा टॉर्चच आहे. बाकी तर काय म्हणजे कधी लागतच नाही ना त्याच्यामुळे. तर बघू लाईट येईल तेव्हा, नंतर शोधाशोध करावी लागेल मला. चला आता पुन्हा 15 मिनिटांनी लाईट आलेली आहे 7:15 वाजता. तर मला थोडंसं काम आहे, हे ब्लाऊज वगैरे शिवायला जायचे टेलरकडे. खूप दिवस झाले तसंच पडलेलं होतं म्हणून चला सांगितलं आज टाईम आहे तर जाऊन येते. आणि बाकीचंही दूध वगैरे आणायचं आहे तेही आणते. आणि इथे पर्व खेळतो फुटबॉल. चला जाऊ. टेलरकडे वगैरे जाऊन आली. आता मला घ्यायचं आहे दूध. आणि मी तुम्हाला सांगितलं लाईट गेलेली त्यामुळे आमच्याकडे तर लाईट आली. आता हे बाजूच्या दुसऱ्या बिल्डिंग्स आहेत ना
तिकडे लाईट गेलेली आहे, तिकडची लाईट अजून आलेली नाही. आता मी जाते दूध घ्यायला, दूध संपलेलं आहे, दूध वगैरे घेते. आता रात्रीचं जेवण वगैरे सर्व झालेलं आहे, वॉक वगैरे करून झालेलं आहे, सर्व झालेलं आहे. तर आज दिवसभरात जे जे घडलं, किती वेळा लाईट गेली, हेही सर्व तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन मी तुम्हाला भेटेन. बाय.